त्या भगिनीने आपला व्यवसाय उभा करावा, ज्याला 2 लाखापर्यंतचं कर्ज त्यांना बँकेतनं मिळेल आणि त्या व्यवसायातून त्यांनी आपलं कुटुंब चालवावं, असं हे महिलांना उद्योजक बनवण्याची ही योजना म्हणून नक्की पाहता येईल. मला एक गोष्ट प्रकर्षाने वाटते की आम्ही हे 10,000 दिले, आम्ही काय ते वृद्धा पेन्शन 400ची 1100 केली, यामुळे हे जिंकले असं म्हणणारे खऱ्या अर्थाने गेल्या 10 वर्षात उज्ज्वला गॅस योजना दिली, किसान सन्मान 6,000 रुपये वर्षाला गेले, त्या पद्धतीने 5 किलो धान्य घराघरात जातं आहे. कारण शेवटी मोदी सरकारचं सगळ्यात कौशल्य काय, तर राजकारण 2 प्रकारचं असतं, पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट अँड पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट. इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे काय, रस्ते आहे, विमानतळ आहेत, उद्योग आहे, धरणं आहेत, डॉक्स आहेत, या सगळ्या प्रकारे जे विकास होतो त्यातून इनडायरेक्टली लोकांना फायदा होतोच. पण त्याचबरोबर पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट, उज्ज्वला गॅस डायरेक्ट त्या महिलेच्या घरी गेलं, 5 किलो धान्य डायरेक्ट त्या घरामध्ये गेलं, किसान सन्मान डायरेक्ट खात्यामध्ये गेलं, जनधन अकाउंट डायरेक्ट त्या महिलेचं अकाउंट उघडलं गेलं गरीबाचं. हे जे आहे याचा बॅलन्स त्यांनी इतका केला आहे आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करून किती टक्के या पद्धतीने करता येईल हा अभ्यास करून तेवढंच त्यांनी केलेलं आहे. जसं आम्हाला इथे लाडकी बहीण योजना आम्हाला आणायची होती, पण इथल्या अर्थकारणामध्ये ती बसत नाही आणि त्यामुळे आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने परवानगी दिली नाही, तर मग या पद्धतीची योजना आणली की जी योजना त्या महिलेला उद्योजक बनवू करू शकते. तावडे साहेब, पण एक आहे की एक्झिट पोलमध्ये साधारण 130 ते 145 अशी NDAची कामगिरी दाखवली होती, 200च्या आसपास पोहोचलात, इतकं यश मिळेल असं वाटलं होतं? आम्ही 180 धरत होतो, म्हणजे ज्यावेळी आदरणीय अमितभाई शाह, जगतप्रकाश नड्डाजी आम्ही बसलो होतो त्यावेळी आम्ही 180 ते 185 पर्यंत आपण नक्की जाऊ, हा मला त्यातला विश्वास होताच. पण विरोधकांकडून नेहमी असा आरोप होतो, मग महाराष्ट्रातल्या निवडणुका असतील, आता बिहारमधल्या असतील, NDA आणि विशेषतः भाजप ही आर्थिक आमिष, आर्थिक प्रलोभनं दाखवून मतदारांकडून मतं विकत घेते. मला असं वाटतं की संजय गांधी निराधार योजना काँग्रेसची होतीच ना, ती काय होती, त्यावेळी कोणी बोलले नाहीत. आज जे जे सगळे बोलत आहेत ना ते त्यावेळी गप्प का होते. मग मुळात आम्ही त्या राज्याचा, देशाचा अर्थकारणाचा अभ्यास केला, GDPच्या किती टक्के गोष्टी आपण या पद्धतीने देऊ शकतो याचा अभ्यास करून केला आहे. त्यामुळे कुठेही आमचं अर्थकारण कोलमडलं नाही आहे. तरी विकासाची कामं करतो आहोत, महाराष्ट्रात पण करतो आहोत, मध्य प्रदेशमध्ये पण करतो आहोत, देशातही करतो आहोत. जर असे फुकट पैसे वाटून जर अर्थकारण गडबडलं असतं तर म्हणता आलं असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे आम्ही थेट लाभ देतो आहोत हे लाभ ह्या अर्थकारणामध्ये बसणारेच आहेत आणि त्याचे फायदेसुद्धा आहेत. म्हणजे आम्ही समजा आयुष्यमान योजना आणली, 5 लाखापर्यंतचं तुम्हाला उपचार मोफत, यामुळे त्या व्यक्तीला उपचार मोफत मिळतं एवढं होत नाही आहे, तर ग्रामीण भागामध्ये रुग्णालय सुरू व्हायला लागली, डॉक्टर जायला लागले, कारण तिथे पेशंट आला तर सरकार पैसे देणार आहे. त्यामुळे एक रुरल मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला लागलं आहे. ह्या गोष्टी लोकांना दिसत नाहीत. पराभव झाला की ओरडायला मात्र या गोष्टी वाटतात. बिहारमध्ये NDA विरुद्ध महागठबंधन असा सामना होता. महागठबंधनचा जो परफॉर्मन्स राहिला आहे, त्यांनी या निवडणुकीत वोट चोरी आणि मतदारांमध्ये जागरूकता हे अभियान राबवलं. कुठे चुकलं महागठबंधनचं असं तुम्हाला वाटतं? विशेषतः मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा तेजस्वी यादव यांना उशिरा प्रोजेक्ट केलं गेलं असंही आता एक विश्लेषण केलं जातं. नाही, तसं तर आम्ही प्रोजेक्ट केलाच नाही मुख्यमंत्री चेहरा असं लोक म्हणतात. तर मुख्यमंत्री चेहरा हा मुद्दा महत्त्वाचा नाही, मग त्यांनी चुकीचाच मुद्दा घेतला, वोट चोरी. समजा कोणी म्हटलं की वोट चोरी होते आहे, तर तुम्ही काय विचार कराल, माझं मत आहे का, तर माझं तर मत आहे असं प्रत्येकाला वाटतं, आपलं मत आहे. मग चोरी झाली कोणाची मताची? असे की 38 लाख मतं गायब झाली यादीतनं, म्हणजे काढली गेली. तर यातले बहुतांश नोकरीला सुरतला गेले, मुंबईला गेले, पुण्याला गेले, नागपूरला गेले, बंगलोरला गेले, तर त्यांची तिकडे नावं होती, इथे नावं होती, तर त्यांनी इथली नावं कमी केली कारण त्यांचं तिकडे नाव आहे. त्या पद्धतीने जे बांगलादेशमधनं आलेले होते त्यांचं नाव आपोआप गेलं. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी जर इथला नागरिक आहे तर माझं मत आहे. त्यामुळे वोट चोरी हा मुद्दा आता महाराष्ट्रात सुद्धा काही नेत्यांनी तो मुद्दा काढला.
आता तिथे सुद्धा जो मतदार आहे त्याचं मत आहे, त्याला पटतच नाही की मत माझं चोरलं गेलं आहे. त्यामुळे पराभव दिसायला लागला की कारणं काय उभी करायची, तर एखादा मोर्चा काढायचा किंवा एखादी प्रेस कॉन्फरन्स राहुल गांधी घेतात तशी घ्यायची, म्हणजे आम्ही हरलो तर वोट चोरीमुळे हरलो हे सांगायला